हॅलो फ्रेंड्स, आज सोमवार आहे आणि अशी अपेक्षा होती की बऱ्याचशा महिलांना, ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत, अपात्र म्हणण्यापेक्षा आपल्याकडे तर काय पुरावा नाही आहे की आपण अपात्र का आहोत, कारण सरकारकडनं कुठल्याही प्रकारचा मेसेज किंवा मेल किंवा काहीच आहे ना आपल्याला सांगण्यात येत नाही की तुम्ही अपात्र आहात, तुमच्या कागदपत्रांमध्ये ही त्रुटी आहे किंवा तुम्ही निकषांमध्ये बसत नाहीत, असं काहीच नाही. डायरेक्टच हप्ता यायचं बंद होतं आणि पैसे नाही आले की मग आपणच आपल्या मनाने समजून जायचं की आपण अपात्र आहोत. सरकारकडनं कुठल्याही पद्धतीची यादी जाहीर केली जात नाही आहे की ह्या महिला अपात्र असणार आहेत किंवा या महिलांनाच हप्ता मिळणार आहे, या महिलांना हप्त्याचं वितरण होणार नाही आहे. असं कुठलाही पारदर्शकपणा या लाडकी बहीण योजनेमध्ये राबवण्यात येत नाही. आतापर्यंत इतका जास्त संताप हा या योजनेविरोधात नव्हता, कारण की अगदीच कमी महिलांना पैसे येत नव्हते. परंतु फेब्रुवारीपर्यंत जी सुरळीत ही योजना चालू होती, जास्तीत जास्त 2 महिन्यांचा खंड पडत होता, परंतु दुसऱ्या महिन्यामध्ये सलग 2 हप्ते येत होते आणि त्यामुळे महिलांनाही काही त्रास नव्हता किंवा काही जास्त काही नव्हतं. परंतु आत्ता जे मार्च आणि एप्रिल महिन्याचं वितरण झालेलं आहे, याच्यामध्ये इतका काय म्हणतात ना, हुल्लडपणा झालेला आहे की काही महिलांना पैसे आलेले आहेत, काही महिलांना पैसेच अजून आलेले नाही आहेत आणि अजूनही हप्ता वितरण चालू आहे किंवा आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की म्हणजे आपण जर अभ्यास केला तर जास्तीत जास्त 3 दिवस हप्ता वितरण होत असते. परंतु रविवार होता काल, त्यामुळे असं वाटलं की आज सोमवारी ज्या काही महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे आज मिळतील, परंतु आजही कुठल्याच महिलेला पैसे आलेले नाहीत. याचा अर्थ असाच होतो की ह्या 2 महिन्यांचे जे हप्ता वितरण होतं ते थांबवण्यात आलेलं आहे आणि आता जो पुढील हप्ता येईल त्यावेळेसच आता पुन्हा कळेल की पुन्हा कुठल्या महिलांना पैसे मिळत आहेत आणि कुठल्या नाही. मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता, परंतु कसं असतं, ज्यावेळेस आपण खरं बोलतो त्यावेळेस बहुतांश महिलांना राग येतो आणि त्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट होती की ताई, तुम्ही आम्हाला खूप नाराज केलं, तुम्ही खूप निगेटिव्ह बोलता. परंतु जी खरी गोष्ट आहे तीच मी सांगितली होती की हप्ता येणं बंद झाले. सरकार फक्त 3च दिवस हप्ता वाटप करत असतं, आपण पहिल्यापासून पाहतोय. मग उगाच खोटी आशा ठेवण्यात काहीच मज्जा नाही आहे. आता दुसरी गोष्ट अशी की महिला व बालविकास कल्याण खात्याकडनं अशी माहिती देण्यात आलेली आहे की आता कुठल्याही प्रकारची ऑनलाईन KYC करण्यात येणार नाही, पोर्टलवर कुठल्याही KYC होणार नाही. तुमच्या जर KYCमध्ये त्रुटी असेल किंवा काही गोष्टी असतील, कागदपत्र जमा नसतील किंवा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील, तर तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन एकतर तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविकेकडे जायचं आणि जर त्या अंगणवाडी सेविकेकडनं तुमचं काम होत नसेल तर तुम्ही महिला व बालविकास कल्याण खात्याचे जे ऑफिसेस असतात त्या ठिकाणी तुमचे कागदपत्र वगैरे घेऊन जायचे आणि तिथं जाऊन तुमचा काय प्रश्न आहे किंवा तुमचे का पैसे बंद झाले याची चौकशी करायची आहे. मी एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये एक लेडीज होती, तिनं असं टाकलं होतं की ताई, मी एकटी राहते, मला घराचं भाडं द्यायचं आहे, त्यानंतर मला नवरासुद्धा नाही आहे. तर ज्यावेळेस ही योजना लॉन्च करण्यात आली होती त्यावेळेस त्यांचे निकष होते की अति दारिद्र्य रेषेखालील महिला, एकट्या राहणाऱ्या महिला, त्यानंतर ज्यांचा डिवोर्स झालेला आहे त्या महिला किंवा अपंग महिला, अशा महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. परंतु आता असं कळतंय की अशा महिलांचे सुद्धा पैसे एप्रिल आणि मार्चचे आलेले नाहीत. म्हणजे सरकार कुठल्याही पद्धतीचं जे पारदर्शकपणे आहे, पारदर्शकता पाहिजे ते करत नाही आहे. डायरेक्ट त्यांच्या मनाला वाटेल अशाच महिला वगळण्यात येत आहेत की काय, असंच आता वाटतंय. तर पुन्हा एकदा एक प्रयत्न करून बघा आणि जिल्हा जे काही महिला हे असतात, आपले महिला कार्यालये असतात, महिला आयोगांचे जिल्हा स्तरावरचे जे कार्यालय असतात तिथे जा आणि तुमचा काय प्रश्न आहे तो बघा. कारण की आपल्याला बऱ्याचशा महिलांचा हा देखील प्रश्न आहे की ताई, KYC पण बरोबर आहे, DBT पण चालू आहे, डायरेक्ट बँक ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो, सगळं चालू आहे, परंतु तरीसुद्धा
पैसे आलेले नाहीत. त्यामुळे मनस्ताप होणं साहजिकच आहे आणि त्यातल्या त्यात मनस्ताप तेव्हा होतो ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट मिळते आहे आणि अचानकच बंद झाली आणि ती बंद झाली ह्याचं कारणही आपल्याला कळत नाही, त्यावेळेससुद्धा मनस्ताप होतो. तर ज्या महिलांचा मनस्ताप जो आहे तो आपल्याला इथं म्हणजे तो समजू शकतो आपण. आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांच्या घरातली व्यक्ती सरकारी नोकरीला आहे, घरी घर गाडी बंगला म्हणजे बऱ्यापैकी ठीकठाक आहे. त्या महिलांना हप्ते आलेले आहेत आणि ज्या महिलांना खरंच हातावरचं पोट आहे, घराचे भाडे द्यायचे आहेत, भरपूर अशा काही गोष्टी आहेत, त्या महिलांचे पैसे आलेले नाहीत. तर त्यामुळे सरकारला फक्त एकच विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे की पारदर्शकता, तुम्ही कुठलीही योजना ज्यावेळेस लॉन्च करता त्यावेळेस पारदर्शकता आणा आणि खरंच म्हणजे नाही का लोकांसाठी म्हणून काम करा. आणि ज्या महिलांना खरंच गरज आहे, ज्या महिला खरोखर निकषांमध्ये बसत आहेत, त्या महिलांचा हप्ता मात्र बंद करू नका. आणि दुसरी गोष्ट अशी की 10 महिलांना एक्स्ट्रा महिलांना पैसे भेटले तरी चालतील, परंतु एक गरजवंत महिला जर ह्या योजनेतून वंचित राहत असेल तर सरकारचा ही योजना काढून काहीच फायदा नाही आहे. त्यामुळे सरकार काम करतेच, पैसे देतच आहे, परंतु ते जर खरंच गरजू व्यक्तींपर्यंत गेले तर खरोखर ह्या योजनेचं काहीतरी सफल होईल. बाकी व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, खाली कमेंट करून नक्की सांगा.